बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत असताना आता त्याचे परिणाम राजकीय वर्तुळातही दिसू लागलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या दैनंदिन वापरातील वाहनांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही महत्त्वाचा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे। त्यांच्या नव्या ईव्ही कारची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। सोमवारपासून सुनेत्रा पवार यांनी अधिकृत दौरे आणि प्रवासासाठी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे त्यांची नवी कोरी चमचमती सोनेरी रंगाची ईव्ही कार सर्वांचं लक्ष वेधून घेतेय। पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्यानं त्याकडे प्रतिकात्मक आणि राजकीय संदेश म्हणूनही पाहिलं जातंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं होतं। त्यानंतर राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांनी आपल्या वाहन ताफ्यात कपात करण्यास सुरुवात केली आहे। काही मंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला असून सरकारी कार्यक्रमांमधील अनावश्यक खर्च कमी करण्यावरही भर दिला जातोय। राज्य सरकारकडून मोठे आणि खर्चिक कार्यक्रम टाळण्याचाही निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। शहरातील भिंती आता मला कबरी वाटत आहेत। तुझी कबर किती मोठी? 1000 फुटांची आहे का? माझी 2000 फुटांची आहे। त्याची 4000 5000। वाटतं एखाद्या छोट्याशा खेड्यात जावं आणि तिथेच स्वतःचं 4 खांदे शोधावेत। अशा शब्दांमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या स्थितीवर आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे। नागपुरात सोमवारी रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात जलक्रांती परिषद झाली। यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी खेड्याच्या ओढीची उपरोक्त भावना व्यक्त केली आहे। ते म्हणाले, गावखेड्यात गेल्यानंतर आपल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर आपल्याला आणखी काय हवं? तेवढीच एक अपेक्षा आहे। नाटकात काम करत होतो तेव्हा 2 वेळच्या खाण्याचीही माझी भ्रांत होती। मला श्रीमंत मंडळींमध्ये वावरणं जमत नाही। मी शहरांमध्ये राहू शकत नाही। मी गाव किंवा खेड्यात राहतो। माझ्याकडे 10 ते 12 गायी आहेत, 5-25 कुत्रे आहेत, 12 ते 14 एकर शेती आहे। मी तिथे उगवलेलेच खातो। आता त्या शेतात काही उगवलं नाही की मला त्रास होतो। त्या त्रासातून मला कोरडवाहू शेतकऱ्यांचा त्रास लक्षात येतोय। नाना पाटेकर म्हणाले, आम्ही आनंद मिळावा म्हणून सगळ्या गोष्टी करतो, पण मला आता शहरातील भिंती कबरी वाटू लागलीत। तुझी कबर किती मोठी? 1000 फुटांची आहे का? माझी 2000 फुटांची आहे। त्याची 4000 5000 फुटांची। तेथील आभाळही खिडकी एवढंच छोटंसं। मुंबईतल्या मित्रांना मी विचारतो, गेल्या वेळी कधी आभाळ पाहिलंस? ते म्हणतात, आम्हाला वेळच मिळाला नाही, कारण मी माझं खरं आणि घरातील 4 मंडळी या पलीकडे विचारच होत नाही। नाटक सिनेमातून मिळणारा सन्मान, पैसा यापेक्षा जास्त मला नामुळे सन्मान मिळाला। राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या नॉर्वे येथील पत्रकार परिषदेबद्दल प्रश्न उपस्थित केलेत। काँग्रेस नेत्यानं एक्सवर लिहिलं, जेव्हा जग एका कॉम्प्रोमाइज पंतप्रधानांना काही प्रश्नांना घाबरून पळताना पाहते तेव्हा भारताच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो? जेव्हा लपवण्यासाठी काहीच नसतं तेव्हा घाबरण्याचं काही कारण नसतं। राहुल गांधींनी नॉर्वेच्या महिला पत्रकार हेली लिंग यांची एक्स पोस्ट शेअर करत हे सर्व लिहिलं। पंतप्रधान मोदींनी सोमवारी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोरे यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली, परंतु माध्यमांचे प्रश्न घेतले नाहीत। हेली लिंग यांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला। उत्तर न मिळाल्यानं त्यांनी एक्सवर नाराजी व्यक्त केली। त्यानंतर त्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतही पोहोचल्या, जिथं त्यांचा भारतीय अधिकाऱ्यांशी वाद झाला। हे प्रकरण तेव्हा सुरू झालं जेव्हा ओस्लोमध्ये नॉर्वेच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर मोदी प्रश्न न घेताच तिथून निघून गेले। यानंतर नॉर्वेच्या पत्रकार हेली लिंग यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। पत्रकारांना आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, नॉर्वे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 1ल्या क्रमांकावर आहे, तर भारत 157व्या क्रमांकावर आहे। पत्रकारांचं काम सरकारला प्रश्न विचारणं हे असतं। यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकाराच्या पोस्टला रिपोस्ट करत लिहिलं की भारतीय दूतावास आज रात्री पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त एक पत्रकार परिषद आयोजित करत आहे। तुम्ही तिथे येऊन तुमचे प्रश्न विचारू शकता। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले लातूरच्या आरसीसी क्लासेसचे शिवराज मोठेगावकर यांनी पूर्वी काँग्रेसचा प्रचार केलेला आहे। ते देशमुखांच्या जवळचे होते। काँग्रेस आणि नीट पेपरफुटीचा थेट संबंध आहे। या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय राऊत गप्प का आहेत? खरं तर काँग्रेसची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मंगळवारी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे। घरात आंदोलन करता येत नाही म्हणून किमान मातोश्रीच्या दारात येऊन उद्धव ठाकरेंनी महागाई वाढली म्हणून आंदोलन करावं आणि मग इतरांना शहाणपण सांगावं। संजय राऊत भांडूप आणि सामनाच्या बाहेर पडायला तयार नाहीत आणि लोकांना सांगणार आंदोलन करा, पण जनता हुशार आहे। ते पंतप्रधानांच्या मागे उभे आहेत। उद्धव ठाकरे यांच्यात आंदोलन करण्याची हिंमत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला।
नवनाथ बन म्हणाले की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या बाहेर पडावं आणि महागाईच्या विरोधात आंदोलन करावं. त्यांना कोणी रोखलं आहे? महागाई वाढली म्हणत आहेत ना, मग उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या बाहेर येत आंदोलन करावं, कारण ते रस्त्यावर तर काही येऊ शकणार नाहीत. नवनाथ बन म्हणाले की नीट पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम केंद्र सरकारकडून सीबीआयच्या माध्यमातून सुरू आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही. संजय राऊत ज्या पद्धतीने आरोप करत आहेत त्यांनी काँग्रेसच्या अमित देशमुख यांना प्रश्न का केला नाही? मोठेगावकरांनी काँग्रेसचा प्रचार करण्याचं काम निवडणुकीच्या काळात केलं, त्याला अटक करण्यात आली. यावर राऊत का बोलत नाहीत? राऊतांनी काँग्रेसला प्रश्न विचारले पाहिजेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता एक मोठं वळण मिळालंय. विमानतळाला लोकनेते दिवंगत दी.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज थेट फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे याचिकाकर्त्यांना मोठा कायदेशीर धक्का बसला असून नामकरणाचा संपूर्ण चेंडू आता पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारच्या कोर्टात गेलाय. या याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. कुठल्याही वास्तूला किंवा ठिकाणाला नाव देण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही, असं कोर्टानं स्पष्ट शब्दात सुनावलं. न्यायमूर्तींनी पुढे स्पष्ट केलं की हा विषय पूर्णपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे न्यायालय या प्रशासकीय प्रक्रियेत आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही. याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना कायदेशीर सल्ला देत योग्य व्यासपीठावर जाण्याचे निर्देश दिले. तुम्ही या मागणीसाठी संबंधित राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जाऊन विचारणा करा, अशी सूचना कोर्टानं केली. त्यामुळं आता या विषयावरील कायदेशीर लढाई थांबली असली तरी राजकीय आणि सामाजिक पातळीवरील हालचाली पुन्हा वेग घेण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव द्यावं यासाठी स्थानिक भूमिपुत्र आणि विविध संघटनांनी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात विशेषतः कोकण पट्ट्यात मोठी आंदोलनं केली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं यापूर्वी या नावाचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतरही त्यांचं नाव अद्याप अधिकृतपणे देण्यात आलेलं नाही. याच कारणामुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळतोय. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेनंतर या नावाचा अंतिम निर्णय संपूर्णपणे केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे सरकार आता यावर काय पाऊल उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या राजकीय धुमश्चक्रीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी काळासाठी एक अत्यंत मोठा आणि गेम चेंजर निर्णय घेतला आहे. डिझाईन बॉक्स या संस्थेशी करार संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता थेट देशातील सर्वात यशस्वी राजकीय रणनीतिकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर पीके यांच्या हाती पक्षाची धुरा सोपवणार आहेत. काल 19 मे रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत प्रशांत किशोर हे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य रणनीतिकार म्हणून काम पाहणार यावर शिक्कामोर्तब झालं. येत्या 2 दिवसांमध्ये या कराराच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जाणार असून 1 जून 2026 पासून प्रशांत किशोर यांची कंपनी अधिकृतपणे कामाला सुरुवात करणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील 3 वर्ष पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने राष्ट्रवादी आतापासूनच 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रणशिंग फुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजकीय वर्तुळात पीके या नावाने प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर हे केवळ रणनीतिकार नसून जनसुराज पक्षाचे संस्थापकही आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठी राबवलेली यशस्वी प्रचार मोहीम, उदाहरणार्थ चाय पे चर्चा, त्यांना देशभरात प्रकाशझोतात घेऊन आली. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार जेडीयू, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी टीएमसी, आंध्र प्रदेशात वाय.एस. जगनमोहन रेड्डी वायएसआरसीपी, तामिळनाडूत एम.के. स्टॅलिन टीएमके आणि दिल्लीत आम आदमी पार्टी आप या सर्व पक्षांना सत्तेच्या शिखरावर पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी संयुक्त राष्ट्रसंघासोबत UN सोबत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात तब्बल 8 वर्ष काम केलं आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट UG 2026 पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर येथील आलोक नावाचा संशयित मास्टरमाइंड आलाय. या आलोकनंच किमान 1000 विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे. दुसरीकडे याच प्रकरणात रविवारी रात्री उशिरा लातूरच्या नामांकित RCC क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याला सीबीआयनं पुण्यातून अटक केली असून विशेष न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तर मोटेगावकरच्या मुलालाही चौकशीसाठी सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती मिळते.
नीट घोटाळ्याच्या तपासात नागपूरच्या आलोक या गूढ नावाभोवती आता सीबीआयचा फास आवळला जातोय. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेले त्याचे कारनामे थक्क करणारे आहेत. आलोकनं देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जवळपास 1000 विद्यार्थ्यांपर्यंत थेट किंवा दलालांमार्फत पेपर पोहोचवल्याचा संशय आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आलोकनं अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुण्यात बोलावून घेतलं होतं. तिथंच गोपनीय ठिकाणी ठेवून त्यांना पेपर रटवून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येते. आलोक हा नागपुरातील कोणत्या मोठ्या रॅकेटचा हिस्सा आहे की तो स्वतःच मुख्य सूत्रधार आहे, याबाबत सीबीआयनं गोपनीयता पाळली असून त्याचा कसून शोध सुरू आहे. सीबीआयच्या मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सीबीआयचे तपास प्रमुख विनोद चौधरी यांनी नुकतीच नांदेडमध्ये धाड टाकली होती. नीट पेपर फुटी प्रकरणात नांदेडमधील हॉटेल व्यावसायिक कदम परिवाराची चौकशी केली असता आलोकचं नाव समोर आलंय. नागपूर विधान परिषदेची जागा ही बिनविरोध व्हावी याकरिता मी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहे, कारण नागपूरमध्ये 75% जास्त मते महायुतीकडे आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, त्यामुळे राज्यभरात ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात त्या बिनविरोध केल्या पाहिजेत. त्याकरता आम्ही सर्वच जण पुढाकार घेणार आहोत, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीमधील जागा वाटपावर तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून चर्चा करतील. अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील. रायगड पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करतील. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आखाती देशातील युद्धामुळे जगावर मोठं संकट निर्माण झालंय. त्यामुळे जी पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे त्याचे जे पडसाद आहेत ते पडणारच आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी आवाहन केलं, आपला देश बचावला. आता आपत्तीच्या काळात आवाहन केलं, तसे देश सुधरेल. मोदींनी केलेलं आवाहन हळूहळू सगळे स्वीकारतील. यामध्ये राजकारण न करता पंतप्रधान मोदी यांनी जे आवाहन दिलं आहे त्यांना पाठबळ दिलं तरच आपण यातून बाहेर पडू. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मंत्रिमंडळ बैठकीला काही मंत्री ऑनलाईन पद्धतीने तर काही मंत्री तिथे उपस्थित राहतील. ज्यांचे विषय आहेत त्यांना मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित राहावं लागेल. ज्यांचे विषय नाहीत ते मंत्री ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतील. कोरोना काळात सुद्धा अशा बैठका घेण्यात आल्या आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीचा सुद्धा विषय सुटू शकतो. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.